राधे राधे सगळ्यांना. तर वाजले होते 11. जेवण वगैरे सगळं झालं होतं. म्हणजे त्या दिवशी ना एकादशी होती. तर मी फराळ करून घेतलं होतं आणि नंतर सासरे आले तर त्यांनी माळ्यातून ताक आणलं होतं. कारण की बनवलं होतं माझ्या जाऊबाईंनी ताक. तर तेच आणलं होतं आणि मला सध्याने ॲसिडिटी ती खूप होते. म्हणजे पचत नाही पोटात, त्रास होतो पोटात, असं गचगच झाल्यासारखं होतं, पोट फुगल्यासारखंच होतं. तर म्हणलं आणलंच ताक आहे आणि आग पण होती पोटात. मेन जास्त त्रास तोच आग होती खूप आणि ते पित्तामुळं होतं वाटतं. तर म्हटलं ताक पिऊया आपण. घेतलं प्यायला मी, पण इतकं आंबट होतं, म्हणजे प्रमाण सोडून आंबट होतं. पण त्याच्यात साखर पण घेऊ शकत नव्हती मी, पण कसं तरी मी केलं फिनिश ते. आणि त्याला बघा ते लोणी लटकलेलं आहे, म्हणजे तूप. ते चांगलं होतं, आंबट होतं थोडं पण मग चांगलं होतं. पण मी तेवढं पिऊन घेतलं. आणि वातावरणाचंच म्हणजे इथं सांगत होते, पण बाहेरनं आवाज होता त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते आहे. तर वातावरण म्हणजे पाऊस आता बंद झाला आहे, पण थोडं ऊन येतं, थोडं पुन्हा पावसाचं वातावरण होतं. नाही तर कधीतरी 2-3 थेंबच पडतील असं वातावरण चालू आहे सध्या. आणि माझं आज पार्सल पण येणार होतं. म्हणजे 15 दिवस झाले मला तर असं वाटलं होतं आता मी ऑनलाईन पैसे भरून काय गुन्हा केला का काय. कारण की म्हणजे कोणताही वस्तू जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत टेन्शन मारीच राहते. त्याच्यामुळं मला तितकं टेन्शन येत होतं. पण ते येणार होतं आज. काय बोलवणार आहे ते. तर केसांचंच म्हटलं काही दिवसांनी समजा मी टकले जर झालेच तर त्याच्या आधीच काहीतरी आपण शोधावं, म्हणून मी त्याला तेल आणि शॅम्पू बोलवलं होतं. तर तेच पाहायचं काम चालू होतं आणि मी खरंच म्हणजे खूप आनंदी होते आज. कारण की पार्सल आलं होतं आणि ते काही कमी पैशाचं नव्हतं, 620 रुपयाचं. त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं. कारण की एकदा असंच मिशोकडून मला एक ड्रेस आला होता, तो रिटर्नमध्ये मी टाकला, पण तरी तो काही रिटर्न गेला नाही, त्याचे पैसे पण मला भेटले नाही. त्याच्यामुळे मला खूप हे झालं होतं. म्हटलं आलं तर बरं, नाही तर लय बोलतील मला. त्याच्यामुळं तुम्ही आनंद बघू शकता माझ्या चेहऱ्यावर किती आहे. कारण की म्हणजे आलं ना ती खूप मोठी राहते, नाही आलं तर खूप टेन्शन येतं. ते हेच खोलायचं काम चालू होतं आणि मिस्टर म्हणत होते का आता लय मकडू राहिली, आता असं आता तसं. त्यांचं चालू होतं बोलायचं का. म्हणून आरू आश्चर्यचकित पण ती पाहत होती का काय बोलवलं आहे मम्मीनी. तिला मी सांगेल होतं का तेल आहे असं, पण तरी पोरांना पाहायचं राहतं का काय आहे काय आहे. तिचे पप्पा तिला काहीतरी काम सांगत होते, पण तरी ती जात नव्हती. तिला तेच पाहायचं होतं का काय बोलवलं आहे काय बोलवलं आहे काय बोलवलं आहे ते. तर असं शॅम्पू आणि तेल बोलवलं होतं मी. लावून बघितलं, रिझल्ट म्हणजे त्याचा एकच दिवस वापरलं पण चांगलं आहे. म्हणजे नाही तर माझ्या डोक्याला आहे ना अशी खाजव यायची खूप. आणि हे मी ना संध्याकाळी आम्ही गेलो होतो आरूची पुस्तकं आणण्यासाठी. कारण की एकच पुस्तक भेटलं होतं, अजून 2 पुस्तकं बाकी होती पहिलीलाचे. पण म्हणजे मला असं वाटत होतं कॉलेजच्या पोरांपेक्षा अवघड झालं होतं. 3 ठिकाणी 3 पुस्तकं घेतली आम्ही, एका दुकानात तर काही भेटलंच नाही. म्हणजे तर इथं मराठीचं होतं का इंग्रजीचं होतं आणि अजून एक पुस्तक घ्यायचं होतं, एक घेतलेलं होतं. तर तेच घ्यायला गेलो होतो आज आम्ही. तर आज आहे ना म्हणजे यांना खूप रसगुल्ला खायची इच्छा झाली होती. तर 2-3 स्वीटमध्ये गेलो पण काही भेटलं नाही. मग शेवटी इथं भेटलं रसमलाई.
तर तीच घेतली आणि घराकडे निघालो.